अरे लेकरा, घरात जास्तीचं काही उरलंच नाही बघ. जे काही असेल ते द्या मावशी. थोडे जरी असलं तरी चालेल. गावाच्या भल्यासाठी आहे हे. सुंदर मावशी, काय अहो वास्कन अंगावर काय येत आहे? काय बोल. मी धान्य गोळा करतोय. तुमच्याकडे काही असेल तर द्या. नाही, माझ्याकडे काय नाही. दिसतंय ते. तुमच्या त्या जगदंबेला घरनं घेऊन यायला सांगा. मावशी, घरात काय धान्य असेल तर द्या. नाही आमच्याकडे काय. त्रैलोक्य सम्राट असुर नरेशांचा पुरे झाला जय जयकार. केवळ तोंडी जय जयकाराने काहीही साध्य होणार नाहीये. ना असुर कुळाचा उद्धार होणार आहे, ना आलेलं संकट निवारणार आहे. जे कार्य तुझ्यावर सोपवलं होतं त्याचं काय झालं? नाही असुर नरेश, कोणाकडे काहीच शिल्लक नाहीये. हिसकावून तरी काय आणणार? आणि ही अशुभ वार्ता द्यायला तू इथं आलायस. दिती माता, या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? चारी बाजूंनी संकटाने जणू हल्लाच चढवलाय आपल्यावर. आपण थोडं संयमानं घ्यावं असं आम्हाला वाटतं असुर नरेश. हे पहा, हा काळही निघून जाईल आणि हे संकटही दूर होईल. ते संकट दूर होण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये, हे तर आमचं दुःख आहे. आजवर असुरांनी देवांच्याकडून मनुष्यांच्याकडून जे हवं ते हिसकावून घेतलं, पण आता कुणाकडेच हिसकावण्यासारखं सुद्धा काही उरलेलं नाही. आणखी काही दिशांना आपण आपले सैनिक पाठवले तर त्याचाही काही उपयोग होईल असं वाटत नाही. तुम्ही जाऊन आलात गावात? मिळालं धान्य? जास्त काही मिळालं नाही ग. हो ना, कुणाच्या घरी जास्त काय नाहीच आहे. हे बघ, एवढंच मिळालं. अगं पण एवढ्याशा धान्यानं कुणाचं पोट भरलं आहे? बघ की, दुष्काळात 13वा महिना म्हणते तसं झालंय. आधीच खायचं काय हा प्रश्न आहे, त्यात समद्यांच्या घरातलं धान्य नाहीस झालं. बाबा, देवी आई ह्याच्यावर नक्की काहीतरी मार्ग काढेल. अगं पण जगदंबा, त्या परडीत बघ की केवढंसं धान्य आहे ते. नुसतं धान्य नाही ते, तो देवी आईचा जोबा आहे. तो कधीच कमी पडणार नाही. अगं, देवी आई आपल्या समद्यांची काळजी वाहत असते. आपली तिच्यावर श्रद्धा आहे, समद खरं आहे. पण तरी बी त्या एवढ्याशा धान्यानं कुणाचं पोट भरणार? बघ की केवढंच आहे ते. बाबा, तुमची श्रद्धा आहे आणि माझा विश्वास आहे, मग आणखी काय हवं? मी हे धान्य दळायला बसते. अगं तुला कसं जमेल ग जगदंबा? मी दळून देते हा पटकन. तू नको करू, तुला बरं नाही, तू आराम कर. अहो पण ती अगं, ती करल आणि तिला लागलं तर मी आहे ना, मी मदत कर. तू आराम कर बरं. आता आपण धान्य दळायला सुरुवात करूया. अन्नधान्य मिळत नसेल
पण पशु आणि पक्षी अरण्यात आहेत, त्यांची शिकार वाढवायला सांगा. आपल्या सैन्याला सूचना द्या, राज्याच्या रक्षणाचं कार्य सोडा आणि जंगलात जा. तिथे जाऊन मिळेल ती शिकार करा म्हणावं. धान्य, फळं, भाज्या उपलब्ध होत नसतील तर आता मांसाहारच करावा लागेल. शिकारीसाठी जास्तीत जास्त सैनिकांना आधीच रवाना केलंय. मात्र या समस्येवर लवकर मार्ग निघायला हवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकार करण्यासाठी आपलं सगळं सैन्य गुंतून राहतं. आहे त्या परिस्थितीमध्ये तग धरण्याशिवाय तरणोपाय नाही. जा, ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन करा. आम्ही या परिस्थितीमुळे हताश आणि निराश झालोय महिषा. आमच्याही हातात आता काहीच राहिलेलं नाहीये. दिती माता, आपण असं म्हणू नका. यातून काहीतरी मार्ग असेल. यज्ञ केले, माहीत असलेले सगळे विधी केलेत, पण यातून काहीच मार्ग दिसत नाहीये महिषा. आता घोर साधना करून काही शोध घेता येतं का ते पाहायला हवं. तेही कठीणच आहे, मात्र हा एक शेवटचा उपाय करून पाहायला हवा. तुमचं ना कधी कधी कळतच नाही मला. अहो तिला कशा पाहिजे ते दळण दळायला लावलं समजा. म्या कसं का होईना केलं असतं काम हळूहळू. एवढीशी पोरती, तिला कसं जमल ते जातं चालवाया. अगं ती एकटी थोडीच आहे, समधी बाळगोपाळ मंडळी आहेत ना तिच्या सोबत. केवढंच धान्य आहे ते, आणि पोरांची हौस आहे, त्यांना उगा नाराज कशाला करायचं सांग बरं. करतील ते, फार वेळ लागणार नाही त्यांना. बर, तवर म्या आणि धनाजी शेजारच्या गावात जाऊन येतो. हा, तिकडे कशा पाहिजे आता? अगं ते आपल्याला काही मदत करतायत का बघतो, विनंती करून बघतो. अशा परिस्थितीत आपल्याला आता कोण मदत करेल? बघू, आई राजाची कृपा असेल तर काहीतरी मार्ग निघल. आम्ही येतो जाऊन, पण तू तवर आराम कर. आलोच. दिती माता, किती वेळ लागेल याला? काहीच कल्पना नाही. अशा कठीण प्रसंगात आम्हाला एकच उणीव जाणवतीये. दैत्यगुरु शुक्राचार्यांची. चल लवकर, पटकन. कुठे चाललं एवढी मोठी भांडी घेऊन? जगदंबा गावातून गोळा झालेलं धान्य देणार आहे आणि त्यातून निघणारं पीठ जमा करण्यासाठी तिने मोठमोठी भांडी मागवली आहेत. असं कितीसं धान्य गोळा झाले रे? अशा 2 ओंजळ्या भरतील. 2 ओंजळ्या? आगा गा 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 गा. 2 ओंजळ्या धान्य दळून हा तुमची जगदंबा एवढे भांडी भरणार आहे वय? जगदंबा काहीही करू शकते. तिनं आम्हाला वाघाच्या तावडीतून वाचवले. तिनं बऱ्याच संकटातून आम्हाला आणि गावाला वाचवले. ती यावेळी सुद्धा काहीतरी मार्ग काढेलच, आम्हाला खात्री आहे. जगदंबा मार्ग काढणार? आली मोठी मार्ग काढणारी. काय तुम्हा पोरांचे पोर खेळत रे. आधी तिने जे काही केलं तो केवळ योगायोग होता. आता कसं कर? कसं आहे बाळा, जेवढं धान्य असतंय तेवढंच पीठ निघतंय. तुला कशा पाय एवढी भांडी गोळा करताय? बाकीचं आम्हाला काही माहित नाही. जगदंबा म्हणते तर नक्की काहीतरी चांगलं करेल ती. आम्हाला जगदंबावर विश्वास आहे.
समध्या गावाला येड बनवलं या जगदंबेने. पर तिची हुशारी आता चालायची नाही. एवढ्याच्या धान्यात एका भाकरीचं जरी पीठ मिळालं तरी लय झालं. बाई मला तर लय काम आहे. समध्या गावाला मदत करायची आहे. हो, त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान असुरांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलंय. हो, खरं आहे हे असू नरेश. आमचे बंधू शुंभ आणि निशुंभ यांनाही बऱ्याचदा दैत्यगुरु शुक्राचार्यांनी सहाय्य केलंय. आणि आमचे बंधू नेहमी आम्हाला म्हणायचे, असुर कुळाच्या अंधार काळात दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणजे ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा. ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित, त्यातच शोध सुटेल तुझं कोड. ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं. महिषा, काय झालं महिषा? एकावर एक रचलेलं गुपित, त्यातच शोध सुटेल तुझं कोड. एवढस ओंजळभर धान्य जमलंय आणि डबेच्या डबे पीठ भरून देणारे म्हण ही जगदंबा. खुळ्याचा बाजार. आता मीच धान्य दळायला बसते म्हणजे त्या जगदंबाची चांगलीच फजिती होईल. पुरेसं पीठ बी तयार व्हायचं नाही तिच्याकडं. मग समधी लोक माझ्याकडे येतील. थोडं थोडं का होईना, पर समध्यांना पीठ मीच देईन. मग गावातले लोक मलाच डोक्यावर घेऊन नाचतील. तू जाई ज्या कुणाला तू माझ्या मदतीला पाठवलेस त्यांच्याकडे मी हात जोडून प्रार्थना करते. मी गावासाठी अतिशय विश्वासाने हे काम करायला घेते. त्यात माझ्या पाठीशी राहा, मला सहाय्य करा. माझं गाव भुकेलं राहायला नको. या जगात ज्या ज्या लोकांना या दुष्काळामुळे अडचण होत आहे, उपासमार होत आहे, त्या साऱ्यांना सहाय्य कर. आदिशक्तीने सांगितलं होतं की जगदंबाच्या कार्यात हस्तक्षेप करू नका. म्हणून आपण त्या धूर्तबाईच्या कामात सुद्धा काही आडकाठी केली नाही. परंतु आता जगदंबा सहाय्य मागते. आदिशक्ती म्हणाल्या होत्या की तिला सहाय्य करा. आम्हाला वाटतं आता आम्ही तिच्या सहाय्यासाठी जाण्याची वेळ आली आहे.